आज मी तुम्हाला हेल्दी असे ड्रायफ्रूटचे मोदक दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग मोदक बनवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचे गूळ किंवा साखर याचा मी वापर केलेला नाही, पण गोडवा अगदी तोच आहे। तर चला सुरुवात करूया। यासाठी मी सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यात 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। आपण आता मखाणे घेतलेले आहेत। मखाणे अगदी गरम करून घ्यायचे आहे 5 मिनिटं। कडक होईपर्यंत मखाणे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि कमी गॅसवरच मखाणे आपल्याला भाजायचे आहेत। आता मखाणे आपले कडक झालेले आहेत। त्याच कढईत बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, भोपळ्याच्या बिया, खरबूजच्या बिया, आपल्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील तेवढे तुम्ही यात वापरू शकता। आणि ड्रायफ्रूट्स अगदी 2 ते 3 मिनिटच आपल्याला शेकायचे आहे, भाजायचे आहे। त्यांना फक्त हलकसं गरम करायचं आहे आपल्याला। आणि आता मी अंजीर कापून घेणार आहे बारीक असे। आपण यात गोडवासाठी अंजीर आणि खजूरचा वापर करणार आहोत। अंजीर कापून झालेत माझे। आता खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। सगळ्या खजूरच्या बिया मी काढून घेणार आहे। आपले मोदक अगदी पौष्टिक बनणार आहेत। या ड्रायफ्रूट्स, अंजीर, खजूर, त्याच्यामुळे अगदी हेल्दी आपले मोदक बनणार आहेत आजचे। तर ड्रायफ्रूट्स आपले भाजलेले आहेत, ते मी थंड करण्यासाठी साईडला ठेवलेले होते। आता ते थंड झाले आहेत। आपण त्यांची आता मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया। पावडर अगदी जाडसर करायची आहे आपल्याला, जास्त बारीक पण नाही। आणि बघा आपली पावडर झालेली आहे। आणि त्याच्यातच आता खजूर आणि अंजीर घालूया आणि यांना सुद्धा आपण एकजीव करून घेऊया। यांचं सुद्धा आपण वाटण बघा आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे। आणि मोदकच्या साच्याला तूप लावून घेतलंय मी आणि त्यात आता भाजलेली तीळ, पिस्ता, सजावटीसाठी आपण असं लावणार आहोत। आणि जे आपले मिश्रण आहे ते असं अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे। मोदकच्या साच्याला दाबून दाबून लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे। आणि आता साचा बंद करून अगदी आतमध्ये सुद्धा मिश्रण आपण दाबून दाबून प्रेस करून घ्यायचं आहे। जेवढं आपण घट्ट केलं तेवढा आपला मोदक अगदी आकर्षक बनणार आहे। बघा किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेते। बाप्पासाठी आपले मोदक झालेले आहेत। अगदी सुंदर आपले मोदक बनलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा। खूप मस्त झालेत मोदक। मनापासून कोणतीही गोष्ट केली तर ती छानच बनते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।